नमस्ते मित्रांनो, यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडीमध्ये जे परीक्षेला प्रश्न येतात रेल्वे भरतीमध्ये त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. रेल्वे भरतीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल. तर पहिला मुद्दा असा आहे, विद्रोही साहित्य संमेलन 2024 क्रमांक 18वे स्थळ अमळनेर जळगाव. संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर वसंत मुलाटे आणि उद्घाटक कोण होते संपत सरल उर्फ प्रताप संपतसिंह शेखावत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष कोण होत्या प्रतिमा परदेशी. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा घेऊया. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कालिंगम 28 फेब्रुवारी 2024 रोजी एस चोक्कालिंगम यांची महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्ती केली. चोक्कालिंगम हे 1996च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे IAS अधिकारी आहेत. तर पुढचा मुद्दा पाहूया. शक्तिपीठ महामार्ग. मार्च 2024मध्ये राज्य सरकारने नागपूर गोवा शक्तिपीठे महामार्गाच्या आराखड्यास मान्यता दिली. तर कोणी दिली होती मान्यता? राज्य सरकारने. कुठे दिली होती? नागपूर गोवा शक्तिपीठाला. मार्ग पवनार ते कुठल्या जिल्ह्यात आहे? वर्धा जिल्ह्यात आहे. पत्रादेवी सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. त्या महामार्गाची लांबी किती आहे पहा मित्रांनो. महामार्गाची लांबी आहे 805 किलोमीटर. राज्यातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे हा. महामार्गाची वैशिष्ट्य काय ते पाहूया आपण पुढील प्रमाणे. 12 जिल्ह्यातून जातो. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या महामार्गावरून नागपूरहून गोव्यास जाण्यास 8 तास लागतात. तर हा महामार्ग आहे 6 पदरी. या महामार्गाने कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी या 3 शक्तिपीठांना ओढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या 2 ज्योतिर्लिंगांना जोडलेले आहे.